खरंच मम्मी विना किती घर रिकामं वाटतं यार. कारण की माझी मम्मी आहे ना, अचानक गावाला निघून गेली होती 2 दिवस. आणि 2 दिवस मी जेवणच बनवलं नाही, म्हणजे असंच चटरपटर काहीतरी खाऊन 2 दिवस काढले. आणि आज माझी मम्मी आणि मावशी येत होती, म्हणून मी परत एनर्जी सोबत लागली जेवण बनवायला. फॅमिलीसाठी जेवण बनवायला कुठून एनर्जी येते काय माहिती. एकटी होती ना तर काहीच करू वाटत नव्हतं. फक्त मम्मीची खूप आठवण येत होती आणि मम्मी स्वतः इमोशनल झाली. मला असं वाटतं लग्न झाल्यावर कसं होईल, म्हणजे मी पण नाही राहू शकणार आणि मम्मी पण नाही. का हमेशा पोरीलाच जायला लागतं यार घर सोडून, मला तर कळत नाही. ते जाऊ द्या, मग मी सांगते मी काय बनवते. तर मी मेथी आणि शेपू बनवली आणि मावशीला आहे ना मटकी डाळीची आमटी खायची होती, तर मी ती बनवली. आणि आहे ना एक एक करून मी सर्व बनवून घेतलं, पीठ मळून घेतलं. आणि आज स्पेशल तुम्हाला मी सांगणार आहे गाजरचा हलवा, बिना खव्याचा का. पण टेस्ट तुम्ही कोणाला दिला ना कोणाला कळणारच नाही यात खवा आहे का नाही. इवन माझी मम्मी आणि मावशी पण म्हणजे विचारत होते खवा टाकलाय का, खवा टाकलाय का. पण मी बोललं की नाही, मी दुसरं काहीतरी टाकलंय. तर काय टाकलंय ना ते मी तुम्हाला लास्टला सांगेल. तर 1 किलो मी गाजर घेतलं आणि आधी मी त्याची साल काढून घेतली, खिसायला घेतलं. पण माझी एवढी वाट लागली ना, असं तर मी शॉर्टकट पण मारू शकत होती की फक्त शिजून गाजर मग मॅश करायचं, पण नाही, मला तर जास्त मेहनत करायची. त्यांनी माझी खुशी तर तुम्ही बघितलंच असेल. गाजर खिसून झाल्यावर मग मी 1 लिटर दूध घेतलं, मस्त गरम केलं, पॅनमध्ये तूप टाक, पण गाजर सारखा स्टॉप घातला. मग मी गाजर टाकलं, थोडं भाजून घेतलं, कारण की गाजरला पाणी सुटतं ऑलरेडी. मग त्यात मी दूध ॲड केलं. दूध ॲड केलं ना आरामात अर्धा तास लागतो याला शिजायला, म्हणून जाऊन मस्त झोपून घ्या तोपर्यंत. पण मी झोपू नाही शकत, तर मी चपात्या बनवतीये तोपर्यंत. आल्या मम्मी आणि मावशी खूप थकून आलेले असतील तर ते खातील. आणि ही माझी छकुली आणि हिला बरोबर माहीत पडतं मी कधी चपात्या बनवते, लगेच येते गरम गरम चपाती खायला. आणि इथे मी साखर टाकते, गाजरचा हलवा पूर्ण शिजला होता आणि साखर मी अंदाजाने टाकली, तुम्ही अर्धा कप टाकू शकता. इलायची पावडर टाकली, मस्त भरभरून 3-4 चम्मच तूप टाकले. खवा नसला ना टेन्शन घेऊ नका, मिल्क पावडर टाका, सेम टेस्ट येते, सेम टेस्ट. कोणाला समजणारच नाही की हा बिना खवाचा गाजरचा हलवा. आणि ड्रायफ्रुट्स पण तुम्ही टाकू शकता, पण माझ्या मम्मीला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं. जुगाडू टीप आवडली असेल तर लाईक कमेंट करा.